सांधेदुखीचा हा प्रकार आहे त्याची काही टेस्ट असतात का, म्हणजे आपल्याला असं जाणून घेण्यासाठी की मला सांधेदुखी झाली आहे तर ते कशावरनं आपण जाणून घेऊ आता आपण जे काही लक्षणं सांगितले, वेदना, ताठरपणा, हालचाल कमी होणे, ह्या लक्षणांसोबत जेव्हा पेशंट डॉक्टरांकडे पोहोचतो. सांधेदुखी काय असतं नेमकं? सांधेदुखी ज्याला आपण साध्या भाषेमध्ये, सांधेदुखी हा एक असा आजार आहे ज्याच्याने जगभरात असंख्य लोकांना ह्या आजाराने ग्रासलेला आहे. आणि सांधेदुखीची लक्षणं काय आहेत सर? सांधेदुखीची जी लक्षणं आहेत ज्यामध्ये मेनली पेशंटला वेदना, पार्शियल नी रिप्लेसमेंटमध्ये समजा अर्धा आपला झाला आणि काही कालांतरानंतर दुसरी बाजू सुद्धा जर खराब झाली तर मग अशा वेळेस आपण परत ऑपरेशन करू शकतो ना? या प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की कालांतराने ते झालं तर. नमस्कार, छत्रपती संभाजीनगर मेडिकल हॉस्पिटलच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सांधेवात म्हणजेच आर्थरायटिस याबद्दल आपण आपले डॉक्टर पुनीत मालपाणी, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन यांच्याकडनं थोडक्यात माहिती घेऊन या. नमस्कार सर. नमस्कार सर, आपली थोडक्यात आपण ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना. मी डॉक्टर पुनीत मालपाणी, कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील मागील 4 वर्षापासून कार्यरत आहे आणि मी आपल्या या शहरामध्ये मागील 15 वर्षापासून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज करत आहे. ओके सर, सांधेदुखी म्हणजे नेमकं काय, हे काय असतं नेमकं? सांधेदुखी ज्याला आपण साध्या भाषेमध्ये आर्थरायटिस असं म्हणतो. सांधेदुखी हा एक असा आजार आहे ज्याच्याने जगभरात असंख्य लोकांना ह्या आजाराने ग्रासलेला आहे. थोडक्यात ह्या सांधेदुखी हा जो आजार आहे ह्यामध्ये आपल्या सांध्यामध्ये जे 2 हाडं असतात कोणत्याही सांध्यामध्ये, त्या सांध्याच्या दोन्ही हाडांच्या टोकांवर असलेलं लवचिक मऊ आवरण ज्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो, हे कार्टिलेज जेव्हा झिजायला लागते तेव्हा आपल्याला याचा त्रास उद्भवू शकतो. ह्या आजारामुळे जनरली गुडघे, खुबे, मणके किंवा मग कधीकधी छोटे सांधेसुद्धा यामध्ये आपल्याला त्रास देतात. आणि सांधेदुखीची लक्षणं काय आहेत सर? सांधेदुखीची जी लक्षणं आहेत ज्यामध्ये मेनली पेशंटला वेदना, ज्यामध्ये तुम्हाला चालताना, उठताना, बसताना वेदना होतात. त्याच्यानंतर ताठरपणा, जसं की याला आपण साध्या भाषेत स्टिफनेस असं म्हणतो. मेनली तुम्हाला हा जो स्टिफनेस आहे हा सकाळी झोपेतनं उठल्यावर किंवा खूप वेळ बसून उठल्यानंतर हा स्टिफनेस जाणवतो. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे गुडघ्यांजवळ तुम्हाला किंवा कोणत्याही सांध्याजवळ जे प्रभावित झालेले आहेत सांधेदुखीमुळे त्याच्याजवळ सूज दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर बाक, बऱ्याचदा सांध्यांना बाक आलेला असतो, खासकर जेव्हा गुडघे झिजतात तेव्हा त्यांना बाक आलेला असतो. ते आपल्याला चालताना पेशंट काचेसमोर जर का उभा असेल तर त्याला तो बाक दिसेल. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे त्या सांध्यांची हालचाल कमी होते. त्या सांध्याला जे सहजपणे आपण लवचिकतेने सांधा आत घेतो, सरळ करतो, ती सांध्याची हालचाल कमी होते. ही मेनली लक्षणं आहेत ज्या लक्षणांसोबत पेशंट्स जनरली डॉक्टरांना दाखवतात. आणि याचे जे रुग्ण आहेत ते हे लहान मुलांमध्ये पण आढळतो की फक्त मोठ्या वयस्कर लोकांमध्येच आढळतो? सांधेदुखीचे काही प्रकार आहेत. त्याच्यात मेनली सांधेदुखीचा सगळ्यात कॉमनली आढळणारा आजार म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. ह्या ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जनरली पेशंट्स हे 50+ म्हणजे 50च्या पुढचे असतात. जे वेगळे प्रकार आहेत सांधेदुखीचे, जसे की रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याच्यामध्ये तुम्हाला यंग पेशंटसुद्धा बघायला मिळतील. त्याच्यातही काही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये कधी लहान मुलांनासुद्धा हा आजार होतो आणि 30-40ल्या लोकांनासुद्धा, खासकर लेडीजना, फिमेल्सना हा त्रास होतो, ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतो. आणि काही प्रकार असे असतात ज्याच्यामध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस, म्हणजे तुम्हाला जुना मार लागलेला आहे आणि त्यामुळे आता तुम्हाला भविष्यात काही दिवसांनंतर, काही वर्षांनंतर जो आर्थरायटिस होतो त्याला आपण पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस असं म्हणतो. जसं तुम्ही म्हणालात महिलांमध्ये पण हा आढळतो, तर महिलांमधलं प्रमाण हे जास्त आहे का संधिवाताचं? संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस ही जी एक त्याच्यातला प्रकार आहे सांधेदुखीतला, तो जो प्रकार आहे तो तुम्हाला फिमेल्समध्ये कॉमनली आढळेल ॲज कम्पेअर्ड टू मेल्स. बाकी त्याच्यातले काही वेगळे प्रकार आहेत. अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा तुम्हाला पुरुषांमध्ये जास्त आढळेल. जुवेनाइल रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे की लहान मुलांमध्ये तो आढळेल. असे काही प्रकार आहेत जे वेगवेगळ्या गटामध्ये आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये, स्त्रियांमध्ये काही जास्त, पुरुषांमध्ये काही जास्त असे आढळतात. आणि ते अनुवंशिक असा असतो का तो?
जो सांधेदुखीचा प्रकार आहे तो काही प्रकार जे आहेत ते अनुवांशिक असू शकतात. जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिसला काही प्रमाणात अनुवांशिकता आढळून येते. बाकी वेगळे जे प्रकार आहेत त्यांना जनरली अनुवांशिकतेचा तेवढा विशेष काही त्याच्यावर परिणाम नाही आहे. आणि ही जे सांधेदुखीचा हा प्रकार आहे त्याची काही टेस्ट असतात का, म्हणजे आपल्याला असं जाणून घेण्यासाठी की मला सांधेदुखी झाली आहे तर ते कशावरनं आपण जाणून घेऊ आता शकतो? आपण जे काही लक्षणं सांगितले, वेदना, ताठरपणा, हालचाल कमी होणे, ह्या लक्षणांसोबत जेव्हा पेशंट डॉक्टरांकडे पोहोचतो त्यावेळेला त्यांच्या ह्या आजाराची निदान करण्यासाठी आपल्याला कधी कधी काही तपासण्या लागतात. त्याच्यात सुरुवातीला शारीरिक तपासणी केली जाते ज्यामध्ये पेशंटच्या सांध्याला वेदना कुठे आहेत, तो किती वाकतोय, किती सरळ होतोय, त्याला किती बाक आहे, हे सगळं बघितलं जाते. त्याच्यानंतर त्याचं निदान करण्यासाठी जनरली एक्सरे हा पहिली तपासणी आहे जी केली जाते, ज्यामध्ये आपल्याला सांध्यामध्ये जागा किती आहे, म्हणजे किती कार्टिलेज झिजून गेलेला आहे, सांध्यामध्ये आता मोकळी जागा किती आहे, सांध्याला बाक किती आहे, हे सगळं बघितलं जाते आणि त्यावरनं त्या आजाराची स्टेज ठरवली जाते. हां, एक्सरे सोडून काही तपासण्या जसे की कधी कधी MRI केला जातो. काही विशिष्ट आजार जर का आपल्याला बघायचा असेल किंवा आतमध्ये लिगामेंट्स जे आहेत, आतमधले स्नायू जे आहेत, कार्टिलेज जे आहे याची स्थिती कशी आहे हे बघण्यासाठी MRI केला जातो. त्याच पद्धतीने जसं आता आपण बोललो काही संधिवाताचे प्रकार आहेत तर ती संधिवाताच्या त्या प्रकारांच्या निदानासाठी आपल्याला रक्त तपासणीची गरज पडू शकते. आणि जसे सांध्यांची झीज वगैरे होते त्याच्यामध्ये ओबेसिटी ह्याचं काही कारण, लठ्ठपणा आहे काही कारण असू शकतं का? बिलकुल. ओबेसिटी हा डायरेक्टली रिलेटेड नाहीये, पण डेफिनेटली तुमचं जे वजन आहे हेच वजन तुमच्या त्या गुडघ्यांवर पडते आणि मग तुम्हाला चालताना किंवा बाकी हालचाली करताना त्रास होतो. तर ओबेसिटीमुळे आर्थरायटिस होते असं नाहीये, पण आर्थरायटिसच्या पेशंटनी वजन कमी करणं तेवढंच महत्वाचं आहे. ओके, असं. धन्यवाद सर. याच्यावर काही उपचार उपलब्ध आहेत का? याच्यावर उपचार पद्धती आहे. जेवढ्या लवकर आपल्याला ह्याचं निदान होईल तेवढं आपण ह्याला लवकर कंट्रोल करू शकतो. पूर्णपणे आपण याची ट्रीटमेंट करू शकू का, म्हणजे हा आजारच शरीरातनं काढू शकतो का हे सांगणं अवघड आहे. पण जेवढ्या लवकर आपण डॉक्टरांना दाखवून त्याच्या तपासण्या करून त्याचं निदान केलं तर ॲटलिस्ट जी आपण उपचार पद्धती सुरू करणार त्याचा एम असा आहे की आपल्या वेदना कमी करणे, आपल्या हालचालीमध्ये सुधारणा आणणे, जीवनशैलीमध्ये सुधारणा आणणे, म्हणजे आपल्या वेदना त्यातल्या त्यात कमी राहतील आणि जो आजाराचा वेग आहे तो आपण काही प्रमाणात मर्यादित करू शकतो. अर्ली डायग्नोस झालं तर अर्ली ही ट्रीट होऊन जाते. एक्झॅक्टली. ठीक आहे. आणि यामध्ये काय उपचार पद्धती उपलब्ध आहे, म्हणजे काय उपचार पद्धती आपण यूज करू शकतो? एकदा का ह्या आजाराचं निदान झालं, सगळ्या तपासण्या करून शारीरिक तपासणी केल्यानंतर, तर आपण ह्याच्यात एकदा आजार निदान झाल्यानंतर त्याच्यात ट्रीटमेंटमध्ये काही पद्धती आहेत, ज्याच्यात सगळ्यात पहिले औषधोपचार, ज्याच्यामध्ये आपण जनरली पेन किलर्स, ज्याच्यामध्ये पॅरासिटामॉल किंवा काही एनसेड्स आहेत ते आपण देतो, ज्याच्याने त्यांच्या वेदना कमी केल्या जातात. त्याच्यानंतर भौतिक उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेमध्ये, काही प्रकारचे व्यायाम तुम्हाला सांगितले जातात ज्यामध्ये व्यायाम केल्याने तुमच्या सांध्याची जी लवचिकता आहे ती इम्प्रूव्ह होते, सांध्याच्या पकडणारे जे स्नायू आहेत त्या स्नायूंमध्ये ताकद येते आणि त्यामुळे तुमच्या चालताना उठता बसताना सांध्यामध्ये स्थिरता येते. याचबरोबर काही जीवनशैलीमधली बदल, जसे की आता आपण बोललो वजन कमी ठेवणे, शारीरिक हालचाल चांगली ठेवणे, मुवमेंट्स चांगल्या ठेवणे, सो दॅट आपल्याला चालताना फिरताना लवचिकता चांगली असेल तर आपले दुखणे थोडे कमी राहते आणि जी आजाराची स्पीड आहे, जी आजार वाढण्याची जी वेग आहे तो आपण कुठेतरी कंट्रोल करू शकतो. यामध्ये ऑपरेशन हा एक स्टेज कधी आपण म्हणजे निर्णय कधी घेऊ शकतो ऑपरेशनचा? हे जेव्हा नॉन ऑपरेटिव्ह म्हणजे बिना ऑपरेशनचे जे पर्याय आहेत ज्यामध्ये औषधोपचार, जीवनशैलीतील बदल आणि व्यायाम हे सगळं करूनही जर का आपल्याला वेदना होत आहेत, आपल्याला चालताना उठता बसताना वेदना होत आहेत, ज्याच्यामुळे आपलं दैनंदिन जीवन ह्याच्यामध्ये त्रास होतोय, आपल्याला कोणतीही सोशल ॲक्टिव्हिटी करायची आहे, कुठे बाहेर जायचं आहे, तर आपल्याला आपल्या त्या दुखण्यामुळे जाता येत नसेल तर मग आपल्याला याच्यासाठी थोडे ऑपरेशनचा विचार करावा लागतो.
मग त्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑपरेशन्स म्हणजे गुडघा ह्यामध्ये जे आर्थरायटिस आहे ज्याच्यावर आपण एक्सरेवर स्टेजिंग करतो आणि जे ॲडव्हान्स स्टेजचे आर्थरायटिस आहेत, इट कॅन बी ऑस्टिओ आर्थरायटिस, इट कॅन बी रुमॅटॉइड आर्थरायटिस. ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे वयोमानानं झालेली झीज. रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे जे आपण बोललो वेगवेगळ्या प्रकारचे जे संधिवात आहेत, ह्यामध्ये सुद्धा जर का तुमच्या एक्सरेवर असा निदान आहे की आता त्याच्यात एक्सरेमध्ये काहीही कार्टिलेज शिल्लक राहिलेलं नाहीये, जॉईंटमध्ये काहीही जागा शिल्लक राहिलेली नाहीये, आपल्याला गुडघ्यामध्ये बाक आलेला आहे आणि आपण सगळ्या नॉन ऑपरेशन वाले सगळे उपचार पद्धती करून झालेला आहे, हे सगळं केल्यानंतरही आपल्याला त्रास होतोय, तर अशा पेशंट्सनी सर्जरी म्हणजेच शस्त्रक्रियाचा विचार करायला पाहिजे. ह्यामध्ये आपण टोटल नी रिप्लेसमेंट हा एक प्रकार आहे आणि पार्शल नी रिप्लेसमेंट हा एक प्रकार आहे. सर, टोटल नी रिप्लेसमेंट आणि पार्शल नी रिप्लेसमेंट यामध्ये काय फरक आहे? आता हा गुडघ्याचा मॉडेल बघा, ज्यामध्ये हा जो निळा रंग आहे ज्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो, हा तुमचा दोन्ही हाडांवरचा झिजून गेलाय. इथं एक्सेसिव्ह बोन म्हणजे अतिरिक्त बोन तयार झाले जे की काहीही कामाचं नाहीये आणि याच्यामुळं मग तुम्हाला गुडघ्याला बाक यायला लागतो आणि वेदना व्हायला लागतात. जेव्हा तुमच्या ह्या गुडघ्यामध्ये हे सगळं कार्टिलेज दोन्ही कंपार्टमेंटचं झिजून गेलेलं आहे, अशा वेळेला आपण अशा पेशंट्समध्ये टोटल नी रिप्लेसमेंट अशा पद्धतीचं हे ऑपरेशन केलं जाते, ज्यामध्ये ह्या हाडाचा झिजलेला भाग, या हाडाचा झिजलेला भाग हा पूर्णपणे काढून टाकला जातो आणि तुमच्या शेप, तुमच्या साईजचा नवीन पार्ट आपण बसवतो, जो की धातूचा असतो आणि तो सिमेंटच्या मदतीनं आपण जॉईंटला फिक्स केलं जाते. वरच्या आणि खालच्या पार्टला बसून मध्ये ही पॉलिइथिलीनची गादी असते आणि अशा पद्धतीनं हे टोटल नी रिप्लेसमेंट केलं जातं. जो दुसरा पर्याय आहे तो आहे पार्शियल नी रिप्लेसमेंट. ह्यामध्ये तुमच्या गुडघ्यामध्ये जर का फक्त एकच कंपार्टमेंट झिजलेला आहे, हे ऑपरेशन मेनली ऑस्टिओ आर्थरायटिस या आजारामध्ये केलं जातो. रुमॅटॉइड आर्थरायटिसला हा ऑपरेशन इज नॉट रिकमेंडेड. रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये टोटल नी रिप्लेसमेंटच केलं जातं, पण पार्शियल नी रिप्लेसमेंट हे ऑस्टिओ आर्थरायटिसच्या त्या प्रकारामध्ये केलं जाते जिथं फक्त आतला कंपार्टमेंट झिजलेला आहे, तुमचे बाकी लिगामेंट्स व्यवस्थित आहेत, अशा पेशंट्समध्ये फक्त हा पार्शियल नी रिप्लेसमेंटचा प्रकार केला जातो. अच्छा, पण पार्शियल नी रिप्लेसमेंट मध्ये समजा अर्धा आपला झाला आणि काही कालांतरानंतर दुसरी बाजू सुद्धा जर खराब झाली तर मग अशा वेळेस आपण परत ऑपरेशन करू शकतो का? या प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की कालांतराने ते झालं तर, ही एक सगळ्यात मोठं मिथ आहे. मिथ म्हणजे ही एक संकल्पना चुकीची आहे. इथं आपलं कन्सेप्ट चुकीचं आहे. ह्या आर्थरायटिसमध्ये जेव्हा सांधा झिजतो तेव्हा तुमचं जे शरीराचं वेट बेरिंग ॲक्सिस आहे ते इकडं शिफ्ट होते आतल्या बाजूला. आपण ह्या आजारामध्ये फक्त आतला कंपार्टमेंट बदलून पुन्हा झिजलेला भाग रिप्लेस करतोय आणि तुमचं वेट बेरिंग ॲक्सिस पुन्हा सेंटरला शिफ्ट करतोय. याच्याने तुमचा आउटर कंपार्टमेंट खराब होईल, हे चुकीची संकल्पना आहे. आपण जेव्हा वेट बेरिंग ॲक्सिस सेंटरला शिफ्ट करतोय तर तुमचं कंपार्टमेंट लॅटरल खराब होत नाही आणि थोडक्यात तुम्हाला पार्शियल नी तुमचं सर्जरी काही झाली, पूर्ण गुडघाही बदलला नाही आणि तुमचं वेट बेरिंग ॲक्सिसही आपण सेंटरला आणलं. हा, आणि दुसरं जो आहे की आपल्याला करता येतंय का, जर का हे केलं आणि 20 वर्षानंतर जे टोटल नी रिप्लेसमेंट किंवा पार्शियल नी रिप्लेसमेंट कोणालाही 20-25 वर्षानंतर पुन्हा सर्जरी लागू शकते, त्यावेळेला पार्शियल नीला तुम्ही टोटल नी मध्ये आरामात कन्वर्ट करू शकता. येस. ओके. आणि पार्शियल नी रिप्लेसमेंटचे फायदे काय आहेत आणि टोटल नी रिप्लेसमेंटचे फायदे काय आहेत सर? पार्शियल नी रिप्लेसमेंट जसं की मी सांगितलं, ह्याच्यात आंशिक म्हणजे काही प्रमाणातच गुडघा बदलला जातो. आता जर का तुम्हाला फक्त एवढाच पार्ट बदलायचा आहे तर याचा अर्थ तुमचा चिराही कमी असणार, चिरा कमी आहे तर वेदनाही कमी असणार, तुमची जी रिकव्हरी आहे ती सुद्धा फास्ट राहील. रिकव्हरी फास्ट आहे तर तुमचा हॉस्पिटलमधला जो स्टे आहे तो सुद्धा कमी राहील. हे सगळ्या गोष्टी सोडल्या तर पेशंट बाबतीत अजून एक विचार केला तर जे 3 कंपार्टमेंट आहेत, आतला, बाहेरचा आणि वाटीचा, हे सगळ्या कंपार्टमेंटपैकी तुम्ही फक्त एकाच कंपार्टमेंटला टच करताय. याच्यात जे 6 महत्त्वाचे स्ट्रक्चर सांगितले होते आपण, 1, 2, मधल्या 2 लिगामेंट 4 आणि दोन्हीकडच्या 2 गाद्या, अशा 6 पैकी आपण फक्त
आतल्या बाजूची गादी काढतोय, आतल्या बाजूचा झिजलेला भाग काढतोय आणि त्याच्यावर हा सांधा बसवतोय, ज्यामुळं तुम्ही कमीत कमी हँडलिंग टिश्यूचं, त्यामुळं वेदना सुद्धा कमी होतात आणि तुमची रिकव्हरी सुद्धा फास्ट होते. म्हणजे लवकर आपल्याला फायदा मिळतो. जेव्हा लवकर डायग्नोसिस झालं की आपण पार्शल नी रिप्लेसमेंट करून आपण पुढचे जे धोके आहेत टोटल नी रिप्लेसमेंटचे आपण टाळू शकतो. धोके नाही म्हणणार मी, कारण टोटल नी रिप्लेसमेंट ही सुद्धा काही धोकादायक प्रोसिजर नाहीये. टोटल नी रिप्लेसमेंट इज इक्वली इफेक्टिव्ह, तेवढीच आहे. ही तर कित्येक वर्षापासून सुरू आहे. पण ज्या पेशंट्सला पूर्ण सांधा खराब झालेला नाहीये अशा पेशंट्सना पूर्ण गुडघा बदलायची गरज नाहीये. ज्यांचा फक्त एकच कंपार्टमेंट झिजलेला आहे त्यांना पार्शियल नी रिप्लेसमेंट इज अ बून मी म्हणेन. कारण तुम्हाला ज्या पार्टला झीजच नाहीये, देवानी दिलेला एकदम इंटॅक्ट कार्टिलेज, इंटॅक्ट पार्टला बदलायची गरज नाहीये. सर, माझी आजी 85 वर्षाची आहे, तर तिलाही आता चालण्या वगैरे मध्ये थोडासा त्रास होतोय. म्हणजे ती वय 85 असूनही ती गुडघ्याचं प्रत्यारोपण करू शकते का? बिलकुल करू शकते. हा जो 85 जो आकडा आहे हा आपल्या डेट ऑफ बर्थनी ठरवलेला आकडा आहे. बऱ्याचदा पेशंट डेट ऑफ बर्थनी 85 असतो, पण त्याला जर का आपण फिजिकली बघितलं तर तो 85 नाही 65-70चा सुद्धा दिसतो. सो इट टोटली डिपेंड्स ऑन युअर फिटनेस. याच्यासाठी काही ज्या आपण सांगितल्या त्या तपासण्या, फिटनेस सगळा केला, त्यांचा इको वगैरे सगळा व्यवस्थित असेल तर इव्हन 85 वर्षाच्या माणसाचं सुद्धा आपल्याला नी रिप्लेसमेंट करता येते. आपण आपल्या इथे मेडिकवरला 86 इयर ओल्ड माणसाचं आपण नी रिप्लेसमेंट केलेलं आहे. मग त्यांचा रिकव्हरी रेट जो आहे तो फास्ट असतो की वयोमानानुसार कमी असतो? वयोमानानुसार जसा गुडघा झिजलेला होता तसंच काही स्नायू सुद्धा त्यांचे कमजोर झालेले असतात, त्या स्नायूंची लवचिकता सुद्धा कमी झालेली असते. अशा पेशंट्सना बाकी पेशंट्सपेक्षा थोडासा फिजिओथेरपी जास्त लागू शकते. बाकी काही नाही, बाकी ते सुद्धा बाकी पेशंटसारखं पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतात आणि पुन्हा ते त्यांचं जीवन बिना वेदनेचं जगू शकतात. यामध्ये काही आधुनिक तंत्रज्ञान आले आहेत का सर? आपलं जे मेडिकल फील्ड आहे हे डे बाय डे वाढत चाललंय, बदलत चाललंय आणि त्याच्यामध्ये आधुनिकता, तंत्रज्ञान यांनी भरपूर जागा घेतलेली आहे. जसं सुरुवातीला यामध्ये रोबोटिक असिस्टेड किंवा नेव्हिगेशन असिस्टेड सर्जरी आल्या होत्या आणि आता मागच्या काही वर्षांमध्ये, मागच्या एका दशकामध्ये रोबोटिक्सनी बऱ्यापैकी यामध्ये जागा घेतलेली आहे. नॉट ओन्ली ऑर्थोपेडिक्स, बऱ्याचशा आपल्या मेडिकल फील्डमध्ये रोबोटिक्सनी जागा घेतलेली आहे. तर यामध्ये आपल्या जॉईंट रिप्लेसमेंट आणि सांधे प्रत्यारोपण या शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा रोबोटचा वापर केला जातोय. रोबोटिक सर्जरी जी आहे आपल्याकडे मेडिकवर हॉस्पिटलला सुद्धा रोबोटिक सर्जरी अवेलेबल आहे जॉईंट रिप्लेसमेंटची. आपल्याकडचा जो रोबो आहे तो सिटी बेस्ड रोबो आहे, म्हणजे ऑपरेशनच्या आधी पेशंटची जशी काही सगळ्या तपासण्या केल्या जातात तशा पेशंटच्या गुडघ्यांचा सिटी स्कॅन केला जातो आणि आपण आदल्या दिवशीच त्यांची अर्धी सर्जरी केल्यासारखी झालेली असते. याचा अर्थ असा की तो सिटी स्कॅन आपण एका सॉफ्टवेअरला लोड करतो आणि आपण दुसऱ्या दिवशी सर्जरीमध्ये लागणारे ज्या काही साईजेस आहेत त्याची पूर्ण तयारी आदल्या दिवशीच झालेली असते. तर ह्यामध्ये आपण पूर्वतयारी बऱ्यापैकी झालेली असल्यामुळे सर्जरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा रिकॅल्क्युलेट केल्या जातात आणि मग रोबोटिक्सच्या सहाय्यानं ही सर्जरी पूर्ण केली जाते. त्याचा फायदा असा की याच्यामध्ये ॲक्युरसी वाढते. आपलं जे काही आपण जो सांधा टाकणार आहे त्याच्यामध्ये ज्या ॲक्युरसीने आपण टाकणार त्याच्यावर त्याची लॉन्जिव्हिटी जी आहे, म्हणजे त्याचं तो किती वर्ष चालणार, हे किती ॲक्युरेट तुम्ही ते सांधे प्रत्यारोपण करता याच्यावर आहे आणि त्याच्यामध्ये रोबोटिक्स आपल्याला हेल्प करतो. आणि हा खर्चिक किती आहे सर? आता रोबोटिक्स तंत्रज्ञान वापरलं तर एक जवळपास 30 ते 50 हजार रुपये एका गुडघ्याला आपल्याला ॲडिशनल खर्च येतो, नियमित खर्चाच्या वेगळ्या. आणि पार्शली सुद्धा आपण रोबोटिक तंत्रज्ञान यूज करून करू शकतो का? बिलकुल करू शकतो. हे ज्या कंपन्या आहेत रोबोटिक्सच्या त्यांच्याकडे ह्याचे सॉफ्टवेअर्स असतात आणि सुरुवातीला त्यांनी टोटल नी रिप्लेसमेंटसाठी हे सॉफ्टवेअर आणलेलं आहे. आता ते हळूहळू त्यामध्ये त्यांचं जे तंत्रज्ञान डेव्हलप होत आहे त्यामध्ये टोटल हिप रिप्लेसमेंट आणि पार्शियल नी रिप्लेसमेंट याचे सुद्धा सॉफ्टवेअर त्यांचे डेव्हलप झालेले आहेत आणि पार्शियल नी रिप्लेसमेंट सुद्धा आपण रोबोटिक्सनी करू शकतो. आत्ताच तुम्ही हिप रिप्लेसमेंटचं नाव काढलं सर, तर हिप रिप्लेसमेंट बद्दल थोडक्यात माहिती द्याल का? हिप रिप्लेसमेंट म्हणजे खुब्याचं सांधे प्रत्यारोपण. जसं आता आपण गुडघ्याबद्दल बोललो तसं खुब्याचं सांधे प्रत्यारोपण.
खुब्यामध्ये आर्थरायटिस जो हा प्रायमरी आर्थरायटिस म्हणजे वयोमानानं होणारी झीज ही गुडघ्यांमध्ये खूप कॉमनली होते, खुब्यामध्ये तेवढं कॉमनली होत नाही. तर खुब्यामध्ये आर्थरायटिस केव्हा होतो? जेव्हा तुम्हाला काही दुसरे आजार असतील ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन, त्याचं रूपांतर हे खुब्याच्या आर्थरायटिसमध्ये होते. त्याच्यात खूप कॉमनली आहे ते म्हणजे एव्हीएन, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे तुमच्या खुब्याचा रक्तप्रवाह हा बंद होतो. त्याची प्रमुख कारणं आहेत, तुम्ही जर का अल्कोहोल खूप घेत असाल, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी खूप स्टिरॉइड्सचं प्रमाण घेतलेलं आहे, औषधी काही कारणास्तव, काही आजारासाठी वगैरे, किंवा तुम्हाला काही रक्तांमध्ये काही दोष आहेत ज्याच्यामुळे सुद्धा रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होतात आणि एव्हीएन होतो. आणि हे 3 महत्त्वाची कारणं सोडली तर आता एक खूप कॉमनली आढळणारं कारण म्हणजे तुम्हाला जर का कोविड होऊन गेलेला असेल तर. हां, तर कोविड नंतर सुद्धा एव्हीएनचे पेशंट भरपूर वाढलेले आहेत. आणि हे एव्हीएन च्या स्टेजेस स्टेज 1 to स्टेज 4 असतात आणि स्टेज 2च्या नंतर मग आर्थरायटिस डेव्हलप व्हायला लागतो आणि मग पेशंटला चालताना वेदना होणे, पेशंट लंगडणे, त्याला चालताना बॅलन्स न राहणे किंवा मग खुब्याच्या ज्या हालचाली आहेत त्या मर्यादित होणे आणि त्यामुळे मग पेशंटला खुब्यामध्ये त्रास होतो. आणि मग आम्ही त्यांना सगळ्या तपासण्या केल्याच्या नंतर एक्सरे, MRI त्याची सुद्धा स्टेज ठरवली जाते आणि मग त्यांना टोटल हिप रिप्लेसमेंट याचं ऑपरेशन सांगितलं जाते. सर्जरी म्हणजेच खूप जण घाबरतात सर्जरीला, तर नी रिप्लेसमेंट करताना आणि हिप रिप्लेसमेंट करताना पण खूप जण टाळतात सर्जरी करायचं, तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? कसं आहे, कोणालाही सर्जरी सांगितली तर कोणीही खुशी खुशी तर तयार होणार नाही. तर तुम्हाला त्रास किती आहे आणि ऑपरेशन नंतर काय त्रास, भीती कशाची आहे? ऑपरेशन नंतर मला काही त्रास होईल का, मी चालेल का, मी आधी तर मला असं होतं मग मी नंतर तेवढं सुद्धा नाही चालले तर काय, ह्या भीतीला सक्सेस स्टोरी काय आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या समाजामध्ये काय बघता यावर आपली मानसिकता तयार होते. तुम्ही जर का 10 पेशंट बघितले त्याच्यातले 9 सक्सेसफुल बघितले तुम्हाला काही वाटत नाही, बरोबर, पण एक अनसक्सेसफुल बघितला ज्याचं ऑपरेशन सक्सेस झालं नाही, त्याला काही कारणास्तव ऑपरेशन नंतर दुखतंय, म्हणतो की माझं ऑपरेशन फेल झालंय, हे आपण बघितल्यानंतर आपल्याला वाटतंय की आपलं सुद्धा असंच होईल. तर हे टोटल मानसिकतेचा खेळ आहे. बाकी तुम्ही ह्या सर्जरीसाठी जी भीती आहे, कोणत्याही प्रकारची भीती असू शकते, ती भीती तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून ती दूर करू शकता. की मला सक्सेस होईल का, मला पुढे चालता येईल का, मला बसता येईल का, माझा गुडघा वाकेल का, हे जे काही प्रश्न आहेत हे तुमची भौतिक तपासणी केल्यानंतर, तुमचे सगळे एक्सरे बघितल्यानंतर, तुम्हाला तपासल्यानंतर डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगतात आणि ते समजून घेतल्यानंतर तुम्ही ऑपरेशनचा निर्णय घेऊ शकता. सर, सांधेदुखी होऊ नये यासाठी तुम्ही प्रेक्षकांना काही मार्गदर्शन कराल का आमच्या? सांधेदुखी हा असा आजार आहे ज्याला आपण आर्थरायटिस असे म्हणतो. तर हा आर्थरायटिस आपण होऊच नये याच्यासाठी आपण काही करू शकत नाही, फ्रँकली स्पीकिंग. पण ॲटलिस्ट होऊ नये, जसं की आपल्याला माहीत आहे की ऑस्टिओआर्थरायटिस हा समजा सांध्यामध्ये झालेली कार्टिलेजची झीज ही होऊ नये हे तर आपण नाही थांबू शकत, पण ॲटलिस्ट आपण आपलं वजन कमी ठेवलं, आपला आहार व्यवस्थित ठेवला, व्यायाम नियमितपणे केले ज्याच्याने आपल्या सांध्यांची लवचिकता चांगली राहील, हालचाल चांगली राहील, मसलची स्ट्रेंथ चांगली राहील, तर ह्या सगळ्यांनी जर का आपला गुडघा, आपला सांधा हा स्थिर राहिला, आपण आपल्या सांध्यांना इजा होऊ दिली नाही ज्याच्यामुळे पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस होतो, किंवा गादी फाटली तर त्याला भविष्यामध्ये आर्थरायटिस होऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपण प्रिव्हेंट करण्यासाठी आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी जर का केल्यात तर आपण असं म्हणू शकतो की ॲटलिस्ट आपण सांधेदुखी आपल्याला होणार नाही याची आपण काही प्रमाणात तरी काळजी घेतली. याच्यानंतरही जर का तुम्हाला सांधेदुखी झाली, सांध्यांना त्रास व्हायला लागला, तर तुम्हाला डॉक्टरांना भेटून सांध्यादुखीचा तो प्रकार कोणता आहे हे समजून घेणे आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू करणे. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल.